रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे हे कधीच सुधरत नाहीत अशा अर्थाचं विवरण असणारा हा व्हिडिओ आहे. मुळात माणूस हा शुद्ध असतो, तो परिस्थिती आणि संस्कार याच्यामुळे घडत असतो, बिघडत असतो. जसं एकाने विचारलं, पाणी तेरा रंग कैसा, पाणी ने उत्तर दिया जिसमें मिलावे वैसा. तसा माणूस मुळात शुद्ध आहे, स्वरूपाने शुद्ध आहे आणि त्याचा जो मनोरूप पटल आहे, पडदा आहे, तो पडदा कसा तुम्ही रंगवता, कोणत्या रंगात तो पडदा रंगवता किंवा त्या पडद्यावर कोणतं चित्र काढताय तुम्ही संस्काराचं, त्याच्यावर तुमचं जीवन घडत असतं किंवा बिघडत असतं. अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ आहे. दृष्टांत पाहूया. एक उत्तम चित्रकार, चित्रकला ही एक कला आहे, 64 कलेपैकी एक कला आहे आणि ती इतकी उत्तम कला आहे. एक चित्र सगळ्या ग्रंथाच्या आतला मजकूर सांगून जातं. नुसतं चित्र पाहिलं आणि ते शीर्षक वाचलं की आपल्याला आत ग्रंथामध्ये काय आहे ते सगळं समजायला लागतं. चित्र फार बोलकं असतं, वाचनापेक्षाही चित्रात बरंचसं काही तो चित्रकार सांगून जात असतो. असा तो उत्कृष्ट कारागिरीमध्ये उत्तम असणारा चित्रकार. त्याला असं वाटलं की असं आपण एखादं चित्र काढू की ते निरागस आहे, सुंदर आहे, चेहऱ्यावर प्रसन्नता आहे, असं एक चांगलं चित्र आपण काढूया. आणि म्हणून त्याने एका बालकाचं, त्याला एक बालक दिसला, ते इतकं गोंडस चित्र आणि प्रसन्न त्या बालकाचा चेहरा वगैरे पाहिला त्याने. अरे हे चित्र याचं फार उत्तम निघेल म्हणून त्या मुलाचं चित्र त्याने रेखाटलं आणि इतकं ते उत्तम साधलं चित्र. कारण ते मुळात तसं होतंच, मुळात काय असावं लागतं, मग त्याला आणखीन सौंदर्य प्राप्त करता येतं. मुळातच जर काही नसेल तर मग मोठं अवघड असतं. तर त्याने ते चित्र काढलं त्या मुलाचं, इतकं सुंदर चित्र झालं ते. आणि मग जेव्हा प्रदर्शन भरवलं तर त्या प्रदर्शनामध्ये ते चित्र विकायला ठेवलं. हजारो प्रती खपल्या त्या चित्राचं. पाहिलं की लोकांना आनंद व्हायचा की लोक ते चित्र घ्यायचे, उचलायचे. किती पैसे? 1000, हे घ्या. असं ते चित्र विकल्या गेलं. त्या चित्रकाराला पुढं असं वाटलं की आता या भावनेतलं, या दृश्यातलं चित्र जर एवढं परिणामकारक होतं आहे, विकल्या जातं आहे, तर याच्या नेमकी विरुद्ध असणारी जी कल्पना आहे की क्रौर्य आहे, कुटिलता आहे, उदास भाकास असं चित्र आहे. आणि असं जर आपण चित्र एखादं काढलं, या चित्राच्या नेमक्या विलट दुर्गुणाचं हे गुणवान सालस झालं आणि आपण हे जर असं काढलं तर काय होईल, म्हणून त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आता पण असा चेहरा आपल्याला कुठं मिळणार. तो चेहरा शोधित होता. शोधता 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 एका माणसाने सांगितलं, अरे असा चित्र आणि असा दुःखी चेहरा, उदास भाकास वैफल्यग्रस्त चेहरा तुला फक्त तुरुंगात मिळू शकतो. आणि म्हणून तो एका तुरुंगाच्या अधिकाऱ्याची भेट घेतली आणि तो म्हटलं, मला एक चित्र काढायचं आहे, आपली परवानगी असेल तर मी जरा निरीक्षण करू का तुमच्या या कायद्यांचं. त्याने परवानगी दिली आणि तो निरीक्षण करता 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 एक चेहरा त्याला तो सापडला. त्याने आपला नमस्कार केला, ह्याने पण नमस्कार केला, नमस्कार झाला आणि त्याने सांगितलं, मी असा चित्रकार आहे आणि मला तुमचं चित्र काढायचं आहे. आणि मग तो जो कैदी होता तो म्हणला, आता इतके कैदी असताना माझं चित्र का काढायचं आहे. तो म्हणला की तुमच्या या चेहऱ्यावर मला जे भाव पाहिजेत तर ते तुमचे सगळे त्या चेहऱ्यावर आहेत. म्हणजे काय, म्हणजे मी समजलो नाही. मग त्याने ते जे 15 वर्षापूर्वीचं जे चित्र होतं ते त्याच्या पिशवीतून काढलं आणि त्याला दाखवलं. हे बघ म्हणाले, हे जे चित्र आहे ना, किती गोंडस, सुंदर, राजस आहे आणि आता मला तामस पाहिजे. म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा एक अभंग आहे पांडुरंगावर, तसं हे सुंदर चित्र आहे बालकाचं.
आणि हे पाहिल्यानंतर माझ्या हजारो प्रती खपलेल्या आहेत. इतकं आनंददायक हे चित्र आहे. आणि याच्या नेमकं विरुद्ध उदास भकास क्रूर असं चित्र मला पाहिजे होतं आणि ते सगळे भाव तुझ्या चेहऱ्यावर आहेत. त्या कायद्याने ते चित्र पाहिल्यानंतर तो ओक्साबोक्शी रडायच लागला ना, स्पुंदून रडायला लागला. आणि हा चित्रकार त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला की आईला काय झालं. आणि रडता रडता थोडा तो सामान्य झाल्यावर यांनी विचारलं, म्हणले अरे तुला चित्र पाहून इतकं रडायला सगळ्या गंगा यमुना तुझ्या वाहायला लागल्या दुःखाचे अश्रू, काय झालं काय तुला. तेव्हा तो चित्रकार तो कैदी म्हणाला, अरे बाबा हे चित्र 15 वर्षापूर्वी माझं चित्र आहे आणि आत्ता मी इथे कैदेमध्ये आहे. म्हणजे त्यावेळेसचा जो माझा भाव आनंद सालसपणा राजसपणा इतका सुंदर आहे. आणि आज मी असा झालो आहे, मी कोण होतो आणि काय झालो, किती बदल झाला माझ्या शरीरामध्ये आणि माझ्या या मनामध्ये, किती या गोष्टीचा झाला. जर मी चित्र पाहून मी सगळा आनंद माझा मावळतो आहे, तर मी सध्या हे वाईट दुःख जे भोगतो आहे. तर ह्या फरक जो आहे ना माणसाचा, तर ते चित्र आणि हाताचे हे विचित्र, हे दोन्ही चित्र माझेच आहेत. तेव्हा मला या फरक जो आहे तर मला याचं वाईट वाटतं आहे म्हणून मी रडतो आहे. हो का म्हणाले, बरं बरं काय हरकत नाही आहे. तर मग हे कशामुळं झालं तुला असं, त्याने दुसरा प्रश्न विचारला चित्रकाराने, की हा जो बदल झाला एवढा अगदी जमीन आणि आकाश असा जो बदल झाला फरक, तो कसं काय झाला. तो म्हणला याचं एकच कारण आहे, हे म्हणजे परिस्थिती आणि संस्कार. आता मी बदललेलो आहे आणि तो जो आनंद आणि आता जे दुःखी चेहरा माझा आहे, तर आता मी सगळे जे कैदी आहेत हे सगळे डाकू कुटील कारस्थानी चोर भामटे लुच्चेगीर असे यांच्या सहवासात राहतो आहे. त्यामुळे आता या संस्कारातून बाहेर पडणं बदलणं सुतराम शक्यता नाही आहे. तेव्हा हा जो बदल आहे तेव्हा माझा जो संस्कार होते आणि जो मला वातावरण होतं त्या वातावरणातलं हे चित्र आणि आत्ता हे जे माझं सगळं बदललं आहे ना, तर याला कारण आहे परिस्थिती आणि संस्कार. माऊली याच्यावर लिहिते की जो तुमचा मनोपटल आहे, मनाचा जो पडदा आहे तो पहिला स्वच्छ असतो. तुम्ही त्याच्यावर काय रेखाटायचं आहे, काय लिहायचं आहे, काय टायपिंग करायचं आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. तो मुळातला स्वच्छ पडदा आहे. तेव्हा अशा प्रकारचं माऊली एक ओवी लिहिते. तर माऊली असं म्हणते, जेथ हे संसार चित्र उमठे, हे जे संसार सुखदुःखाचा संसार आहे ना, त्याचं चित्र त्या मनाच्या पडद्यावर उमटल्या जातं. जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. या मनाच्या पडद्यावर हे सगळं उमटल्या जातं आणि मग हा मनाचा पडदा केव्हा फाटतो का फाटतच नाही, एकाच कारणाने फक्त तो फाटतो आणि तो म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यावर. जेव्हा तो मनुष्य जीवन मुक्त होतो तेव्हा तो पडदा फाटतो, ब्रह्मज्ञानानेच फक्त फाटतो. एरवी तो पडदा फाटत नाही. ते सगळे चित्र लिहिलेले त्याच्यावर असतात आणि ते मधून पडदे बदलतात. मग आपल्याला सुखदुःख व्हायला लागतात, जागृतीमध्ये होतात. जागृतीत नाही संधी सापडली तर स्वप्नामध्ये ते सगळे येऊन सुखदुःख द्यायला सुरुवात करतात. असा तो मनाचा पडदा आहे ना, त्याच्यावर काय लिहायचं आहे, काय रेखाटायचं आहे हे आपल्या हातात असतं. आणि जास्तीत जास्त हा पडदा खराब होऊ नये, त्याच्यावर चांगले चित्र उमठावेत म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे संगती. एका हिंदी चित्रकाराने हिंदी लेखकांनी असं म्हटलेलं आहे, संगत करे साधो की तो बनत बनत बन जाय. साधूची संगत केली तर माणूस बनत बनत बन जाय, चांगला होत 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 जातो. संगत करे गधे की तो दो दो लाथा खाय. रामा रामा हरे हरे रामा 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 रामा
हरे हरे रामा आणि तेच तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे, हेची दान दे ग देवा देवा देवा, मला हेच दान दे. तुझा विसरण व्हावा. मनामध्ये तो जर नामचिंतन जर अखंड राहिलं ना, तर त्या दुःखाला दुसरे चित्र त्याच्यामध्ये टायपिंग व्हायला संधीच नाही सापडणार. गुण गायन आवडे हेच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. इथे फार महत्त्वाचं आहे, संत संग देई सदा. सदा हा जो शब्द आहे ना, त्याला अधोरेखित करा. म्हणजे नेहमी सत्संगातीत जर आपण असलो तर आपल्या मनाच्या पटलावर चांगले चित्र उमटतील, चांगले संस्कार होतील. आणि जर का तुम्ही ते बदल झाला आणि जर का तुम्ही कुसंस्काराच्या लोकांमध्ये गेले की मग मात्र बदल होणे कधीही शक्य होत नाही आणि मनुष्य तसा दुष्ट बनत जातो. घडणं आणि बिघडणं आपल्याच हातामध्ये आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आम्ही सत्संग जी केली, चांगलं वाचन केलं, चांगलं पाहिलं, हे सगळं केलं आणि म्हणून आम्ही घडलो असा एक भारुडाचा भाग आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. बिघडा आणि घडणा याचा श्लेष पहा कसा आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, बिघडा पण चांगल्या विषयात बिघडा असा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला विठ्ठलचे झाला. कृष्णाच्या संगे मीरा बिघडली, मीरा बिघडली कृष्णाचे झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सज्जन हो, घडणं बिघडणं आपल्या हातामध्ये आहे. चांगलं वाचा, चांगलं पहा, चांगलं शिका, चांगले संस्कार करा आणि सज्जनाच्या संगतीत राहा. आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही, नक्की खात्री आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा. रामकृष्ण हरी.